गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। बिहारच्या मुख्यमंत्री पदावरती जेडीयूचा दावा, नितीश कुमार मुख्यमंत्री होते आणि राहणार जेडीयूचा दावा। बिहारमध्ये पुन्हा पंतप्रधान मोदींचा करिश्मा, बिहारमध्ये एनडीए समोर महाआघाडीचा सफाया, तर बिहारमध्ये सर्वात मोठा पक्ष भाजप, दुसऱ्या नंबरवर जेडीयू। एनडीएला प्रचंड बहुमत, महाआघाडी 50च्या आत। महाराष्ट्राप्रमाणेच बिहारच्या विधानसभेचे निकाल। पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप कार्यालयात जाणार, बिहार विजयानंतर दिल्लीतील मुख्य कार्यालयामध्ये जाणार असल्याची माहिती। विजयाच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना संबोधित करणार। बिहारमध्ये कलांनुसार एनडीएला दणदणीत बहुमत, आतापर्यंतच्या कलांनुसार आरजेडी आणि काँग्रेसचा बिहारमधून सुपडा साफ। कलांनुसार तेजस्वी राहुल गांधींच्या महाआघाडीचा धुव्वा। बिहारमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळण्याची चिन्ह स्पष्ट, एनडीएला 198 तर महाआघाडीला केवळ 35 जागा मिळण्याची शक्यता। बिहारी जनतेची एनडीएला पसंती। बिहार निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांनी केलेल्या प्रचाराचा देखील एनडीएला फायदा। मुख्यमंत्री फडणवीसांचा बिहारमधील 61 मतदारसंघांवर प्रभाव। 61 पैकी 49 मतदारसंघात एनडीए उमेदवार आघाडीवर। पाटण्यामध्ये मोदी आणि नितीश कुमार यांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह, भाजप कार्यालयाबाहेर जेडीयू कार्यकर्त्यांचा विजयोत्सव, ध्वज फडकावत जोरदार घोषणाबाजी। पाटण्यातील पक्ष कार्यालयाबाहेर जेडीयू कार्यकर्त्यांचा जल्लोष साजरा, फटाके फोडत मिठाई वाटत जल्लोष साजरा। पाटण्यामध्ये भाजप आणि जेडीयूच्या महिला कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण, महिलांकडून गाणी गात जल्लोष साजरा। राघोपूर मतदारसंघामध्ये भाजपच्या सतीश कुमार यांची आघाडी, तर तेजस्वी यादव यांची पिछाडी। काँग्रेस बरोबर आरजेडीला यावेळेस यंदा मोठा धक्का। बिहार विधानसभेची पहिल्यांदाच निवडणूक लढणारा प्रशांत किशोर यांच्या जीएसपीनं खातंही उघडलं नाही। बिहारमधील एकही जागेवर जनसुराज्य पक्षाचा उमेदवाराचा विजय झाला नाही। अलीनगर मतदारसंघात भाजपच्या मैथिली ठाकूर आघाडीवर, तर आरजेडीचे विनोद मित्रा हे अलीनगरमध्ये पिछाडीवर। छपरा विधानसभा मतदारसंघात आरजेडीचे उमेदवार खेसारीलाल यादव पिछाडीवर, तर भाजपच्या छोटी कुमारी छपरामधून आघाडीवर। बिहारी जनतेनं दिलेल्या निकालाचं मी स्वागत करतो, पण बिहारसाठी हा निकाल दुर्भाग्यपूर्ण आहे, असे अपक्ष खासदार पप्पू यादव यांची प्रतिक्रिया। बिहार निवडणुकीमध्ये एनडीएला मिळालेल्या स्पष्ट बहुमतानंतर मुंबईतही भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष, भाजपच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयामध्ये भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष। बिहार निवडणुकीमध्ये स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर नागपूरमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष, भारतमाता चौकात फटाके फोडून जल्लोष साजरा। एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर नागपूरच्या संघ मुख्यालयामध्ये जल्लोष, भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडत मिठाई वाटत जल्लोष केला। कार्यकर्त्यांचा ढोल ताशाच्या तालावर ठेका। बिहार निवडणुकीमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर मुंबईच्या कांदिवलीमध्ये जल्लोष, भाजप आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वात जल्लोष। बिहारमध्ये स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर सांगलीच्या इस्लामपूरमध्ये भाजपचा जल्लोष, पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी नागरिकांना लाडू वाटप करून जल्लोष साजरा केला। बिहारमध्ये स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर पुण्यामध्ये भाजपकडून जल्लोष, पुणे शहर भाजप कार्यालयाबाहेर जल्लोषाचं वातावरण। नाशिकमध्ये भाजपकडून विजय जल्लोष, बिहार निवडणुकीमध्ये स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर मंत्री गिरीश महाजन आणि कार्यकर्त्यांचाही जल्लोष। बिहारच्या निकालाने धक्का बसवण्याची गरज नाहीये, निवडणूक आयोग आणि बीजेपी यांचे हात हातात घालून जे राष्ट्रीय कार्य सुरू होतं ते पाहता यापेक्षा वेगळा निकाल लागणं शक्य नव्हतं। बिहारच्या निकालावरती संजय राऊतांचं ट्विट। पंतप्रधान मोदी आणि नितीश कुमार यांच्या विकसित बिहारच्या संकल्पनेला जनतेचा सकारात्मक कौल, बिहारच्या इतिहासामध्ये एनडीएला बहुमत, बावनकुळेंकडून मोदी आणि नितीश कुमार यांना शुभेच्छा। राहुल गांधी आता हतबल होत चाललेत, काँग्रेसच्या डुबत्या जहाजावरती कोणी बसायला तयार नाहीये, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका। बिहार निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि आरजेडीने चुका केल्या, तेजस्वी यादव यांचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून नाव घोषित करायला वेळ लावला। बिहार निवडणुकांच्या निकालावरती प्रतिक्रिया देताना अंबादास दानवे यांची काँग्रेस आणि आरजेडीवर टीका।
पराभव झाल्यावर आमच्या मित्रपक्षाच्या नेत्यानं असं बोलणं घाईघाईचं आहे. पराभवाचे बाप 100 असतात असे अनेक मुद्दे पुढे येणार. अंबादास दानवेंच्या टीकेला हर्षवर्धन सपकाळांचं उत्तर. तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित केलं होतं, हे दानवेंना माहिती नाहीये का? विजय वडेट्टीवारांचा सवाल. महाराष्ट्रामध्ये जागावाटपाचा तिढा कोणी सुरू ठेवला, याला सर्व जबाबदार. वडेट्टीवारांचं वक्तव्य. आम्ही पराभव स्वीकारलाय, पण असे निकाल कसे येऊ शकतात? मोदी शहांच्या सभेला लोक जबरदस्तीने आणावी लागत होती. बिहार निकालानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. भाजपा आश्चर्यकारकरित्या पुढे गेली आणि धक्कादायक निकाल समोर आला. रोहित पवार यांचं बिहार निकालावर ट्विट. येणाऱ्या निकालानं मतदान मोजणीमध्ये घोळ होतो, यावरती शिक्कामोर्तब झाला. रोहित पवारांचं खोचक ट्विट. एनडीए देश विकासाकडे आणि प्रगतीकडे घेऊन जात आहे. नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांना जनतेनं कौल दिलाय. खासदार नरेश म्हस्केंची बिहार निकालावर प्रतिक्रिया. तर राहुल गांधींनी नागरिकांमध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केल्याचाही म्हस्केंचा आरोप. जंगलराजच्या विरोधातील ही लढाई होती. आता संपूर्ण देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नेतृत्व पुढे जाताना दिसतंय. काँग्रेसचं फेक नेरेटिव्ह लोकांनी नाकारलं. भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणांची प्रतिक्रिया. काँग्रेसच्या फेक नेरेटिव्हवरती बिहारच्या जनतेकडून मात. बिहारच्या निकालावरून उदय सामंतांकडून मोदी आणि नितीश कुमारांचं कौतुक. महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणींनी जी जादू केली, त्याच पद्धतीची जादू बिहारमध्ये चालली. 71% महिलांनी मतदान केलं. मंत्री गुलाबराव पाटलांची बिहार निकालावरती प्रतिक्रिया. तर या निवडणुकीचा परिणाम महाराष्ट्रातील निवडणुकांवर होणार. गुलाबराव पाटलांचं वक्तव्य. बिहारच्या निकालाने काँग्रेससह मित्रपक्षांना चांगलीच चपरा. काँग्रेसचे डिपॉझिट जप्त झालं. हा विजय लोकशाहीचा. बिहारच्या निकालावरून रवी राणा यांची काँग्रेसवर टीका. राहुल गांधींचा लवंगी बॉम्ब निघाला. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची टीका. बिहारच्या जनतेनं मोदींचं सामूहिक नेतृत्व स्वीकारलं. मोहोळ यांची बिहारच्या निकालावर प्रतिक्रिया. बिहारच्या जनतेने जंगलराज आणि गुंडगिरी नाकारली. भाजप खासदार अनिल बोंडेंची विरोधकांवर टीका. आता विरोधक ईव्हीएमवर दोष देतील. महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये भाजपकडे मोठा कल. बोंडेंकडून विश्वास व्यक्त. बिहारमधील जनतेनं नरेंद्र मोदींचं नेतृत्व स्वीकारलं. मोदी आणि नितीश कुमार यांच्यावरती जनतेनं विश्वास कायम ठेवला. बिहारच्या निकालावरती आमदार मंगेश कुडाळकर यांची प्रतिक्रिया. पंतप्रधान मोदी आणि नितीश कुमार यांच्यावरती जनतेनं विश्वास दाखवला. भाजपच्या प्रेम शुक्ला यांची बिहार निकालावर प्रतिक्रिया. मोदी नितीश यांची विकासाची जोडी, तर दुसरीकडे राहुल तेजस्वी यांची बकवासाची जोडी होती. प्रेम शुक्लांची टीका. बिहारमध्ये एनडीए सरकार येणं हे निश्चित आहे. मंत्री संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. नितीश कुमार आणि नरेंद्र मोदींनी विकास करून दाखवला. आता बिहार थांबणार नाही, ते विकासाकडे जाणार. शिरसाटांचं वक्तव्य. लाडक्या बहिणींचा फायदा नितीश कुमारांना झाला. राजकीय विश्लेषक विजय चोरमारे यांची प्रतिक्रिया. महाराष्ट्रामध्ये जसा महायुतीला अनपेक्षित निकाल होता, तसा बिहारमध्ये एनडीएला अनपेक्षित निकाल येणार. विजय चोरमारे यांचं वक्तव्य. बिहारमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर सोलापूरमध्ये भाजपकडून जल्लोष. भाजप आमदार देवेंद्र कोठेंसह भाजप समर्थकांचाही जल्लोष. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून